आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज। सत्य हेच जे तुमच्या। धुळे तालुक्यातील निमगुळ गावात बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शेतकरी महिलांमध्ये जागरूकता उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी शेतातच महिलांशी संवाद साधत बालविवाह ही मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यावर घाला घालणारी गंभीर सामाजिक समस्या असल्याचे सांगितले। लहान वयात मातृत्वाची जबाबदारी, शारीरिक जोखीम, मानसिक तणाव आणि कुटुंबावर होणारे दीर्घकालीन परिणाम यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली। पिढ्यानपिढ्या समाजाला ग्रासणारी ही प्रथा थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवाहन केले। या जागरूकता उपक्रमाला आशाबाई मराठे, संगीताबाई चव्हाण, कमलबाई मराठे, कल्याणीबाई मराठे, रेखाबाई मराठे, पुष्पाबाई मराठे, उषाबाई चव्हाण, मानसी मराठे, जान्हवी मराठे, सरलाबाई चव्हाण यासह अनेक शेतकरी महिला उपस्थित होत्या। धुळ्यातील न्यायव्यवस्थेने आज एक ऐतिहासिक पाऊल टाकत नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत कम्युनिटी सर्व्हिसची पहिली अंमलबजावणी केली आहे। मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला कोर्टाने तुरुंगवास न देता झाडे लावण्याची सामुदायिक शिक्षा देखील दिली आहे। BNS कायद्याअंतर्गत देण्यात आलेली ही अभिनव शिक्षा जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे। आरोपीने स्वतः गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने समाजहिताचे कार्य करण्याची संधी देत हा क्रांतिकारी निर्णय घेतला। कम्युनिटी सर्व्हिस अंतर्गत आरोपीने 5 झाडे लावून त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे। आरोपी अपयशी ठरल्यास त्याला 1 दिवस साधी कैद भोगावी लागणार आहे। नवीन कायद्यानुसार किरकोळ गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाऐवजी सुधारात्मक शिक्षांना प्राधान्य देण्याचा हेतू यातून स्पष्ट होत आहे। जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाला ट्रायल केस म्हणून घेत त्वरित दोषसिद्धी मिळवली। नवीन कायद्याचा योग्य वापर करून समाजहित व आरोपींचे पुनर्वसन दोन्ही साध्य करण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून येतो। या निर्णयाने राज्यातील पोलीस व न्यायव्यवस्थेसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे। पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनेही ही शिक्षा महत्त्वाची ठरते। सामुदायिक सेवेच्या माध्यमातून गुन्हेगार सुधारण्याची संधी मिळत असून समाजालाही थेट लाभ होतो आहे। धुळे न्यायालयाचा हा निर्णय भविष्यातील अनेक प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। डोंगराळे येथे 3 वर्षांच्या निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा तीव्र निषेध करत कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले। आरोपी खैरनारला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। बालिकेला श्रद्धांजली वाहताना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत या जघन्य कृत्याचा निषेध नोंदवला।